आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। उल्हासनगर कैंप 5 स्थित हिल लाइन पुलिस स्टेशन की सीमा में 3 वर्षीय बच्ची की अजली लाश मिलने से पूरे इलाके में सनसनी फैल गई है। यह बच्ची 18 नवंबर से लापता थी और परिजनों ने हिल लाइन पुलिस स्टेशन में उसकी गुमशुदगी की शिकायत दर्ज कराई थी। पुलिस बच्ची की तलाश कर रही थी, लेकिन आज दोपहर के समय उसका अजला शव हिल लाइन पुलिस स्टेशन के पीछे मिला। पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए सेंट्रल अस्पताल भेज दिया है। परिमंडल 4 के पुलिस उपायुक्त सचिन गोरे ने जानकारी दी कि पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद ही बच्ची की मौत का असली कारण सामने आएगा। यह घटना क्षेत्र में पुलिस की कार्यशैली पर गंभीर सवाल खड़े कर रही है। सर, लहान मुलीचा मृतदेह सापडलेला, काय अधिक माहिती? उल्हासनगर झोनमधील हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो 18 तारखेला रात्री 23 वाजता दाखल आहे। त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं DB पथक, क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत। सध्या जो मृतदेह आहे तो PM साठी आपण पाठवत आहोत। PM नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल। किती वर्षाची मुलगी होती सर आणि किती दिवस बेपत्ता होती? 2 दिवसांपासून ती बेपत्ता आहे। जवळपास 3.25 वर्षाची ती मुलगी आहे। अजून काय सर प्रायमा फेसी समोर आलं आहे का हत्या करण्यापूर्वी काही दुष्कृत्य वगैरे झालं होतं असं? काही प्रायमा फेसी अजून तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे। पोलीस पुढील तपास करत आहोत। तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येते। काही इंजुरीज वगैरे काय आहेत का सर बॉडीवर? सध्या इन्क्वेस्ट बाकी आहे। इन्क्वेस्ट झाल्यानंतर तपासामधले ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सविस्तर सांगण्यात येतील।